हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय जय शिवराय बोला. हो सर, तुम्ही अगोदरच सांगितलं होतं की जितका पाऊस तरसवतोय तितकाच तो बरसणार देखील आहे. हा तुमचा शब्द ठाम होता आणि तो सक्सेस देखील झालेला आहे. हम्म, बऱ्याच भागांमध्ये आपण पाहतोय की शेतकरी आता पावसाला कंटाळला देखील आहे. पण मग हम्म. आजपासूनचं पुढील वातावरण कसं राहणार आहे? नक्कीच आजची काही तारीख आहे या वातावरणामध्ये बराचसा बदल झालेला दिसतोय. हं, आणि असं काही नाही की पाऊस हा 100% क्लिअर वातावरण करणार नाहीये. पण हं, बऱ्याचशा भागांना मराठवाड्यामध्ये, पूर्व विदर्भामध्ये, मध्य विदर्भामध्ये चांगली उघडीप ही उद्यापासून व्हायला सुरुवात होईल. पण हं. उद्याची तारीख ही उघडीप सुरुवात करण्याची तारीख आहे. त्यामुळे ज्यांना फवारणीची रिक्षा घेता येईल 20 तारखेला त्यांनी घेऊ शकता. अन्यथा 21 तारखेपासून मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांचा पाऊस जो आहे तो जवळपास 90% इतका चांगला उडीप देतो आहे. 10% का मागे ठेवतोय कारण की 10% भागांमध्ये स्थानिक वातावरणाचा जे काही पाऊस असतो तो ते तुरळक ठिकाणी होत असतो. त्यामुळे त्याची पूर्वकल्पना देणं शेतकऱ्यांना हं. गरजेचं देखील आहे. तर आता महाराष्ट्राच्या पुढील वातावरणाची कंडिशन अशी आहे की उद्या 20 ऑगस्टला वातावरण हे मोकळीकेला पुढे सामोरे जात आहे. वाऱ्याचा जोर जास्त असल्यामुळे वातावरण हे ढगांची रेलचेल जरी असली ती हं. फारशी टिकणार नाही. हा भाग दक्षिण महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगरचा तुरळक भाग, जालन्याचा बराचसा भाग, त्यानंतर परभणी, नांदेड, लातूर परिसरामध्ये चांगल्या उघडीपचे संकेत येते 24 तासामध्ये आहेत. पण फवारणी योग्य वातावरण हे आपल्याला 21 तारखेला म्हणजे गुरुवारपासून पाहायला मिळते. अक्षरशः वातावरणाची काही पेज आहे महाराष्ट्रावरती ती हं. चांगलीच धरून राहिली आणि बऱ्याच ठिकाणी नुकसानकारक तर काही ठिकाणी समाधानकारक पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर उघडीपचा विषय होता. उद्या सूर्यदर्शन आहे म्हणजे 20 तारखेला हो. छत्रपती संभाजीनगर, जळगावमध्येही थोडंफार सूर्यदर्शन पाहायला मिळेल. लातूर, सोलापूर, धाराशिवमध्येही सूर्याचं दर्शन चांगल्यापैकी पाहायला मिळेल. पण ह्या काळामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस होण्याची भीती 20 तारखेला आहे. 21 तारखेला बघा, 21 तारखेला मराठवाडा संपूर्णतः हं. म्हणजे सोलापूर पासून विचार केला धाराशिव पट्टा, अहिल्यानगर पट्टा, छत्रपती संभाजीनगर आहे, धाराशिव बरोबर तुळजापूर, पंढरपूर, परभणी म्हणजे सरळ सरळ संपूर्ण मराठवाडा हं. हा मोकळ्या वातावरणाचे संकेत आहेत. पण यामध्ये जसं मी सांगतोय की 100% हे क्लिअर दिसेल सुद्धा. पण हो. एखाद्या गाव खेड्याला एखादा सटकार होऊ शकतो किंवा थोडा पाऊस होऊ शकतो. अशी परिस्थिती ही गुरुवारची राहू शकते. पण भीती मात्र याच्यामध्ये काही नाही. रिस्क फवारणीची सगळ्यांनी घेऊ शकता. आणि हे वातावरण जवळपास 3-4 दिवस तरी चांगलं उघडीप देणार आहे. पुन्हा 25-26 ला स्थानिक वातावरणाचा पावसाची भीती व्यक्त करतोय. हो, हम्म. नक्कीच. तर सर आपण पाहिलं तर काही भागांमध्ये आपण जर व्हिडिओ पाहिले तर खरोखर खूप नुकसान झाले आणि अतिशय विद्राव्य स्वरूपाचा पाऊस देखील झालाय हम्म. आणि आता परिस्थिती सुधरेल असं वाटतंय. नक्कीच. आणि ज्यांना पाऊस कमी झाला त्याच्यामध्ये हं. खानदेश आहे, थोडा अकोल्याचाही तुरळक भाग राहिलाय. तर अशा भागांना विनंती आहे, पाऊस हा 100% उघडत नाहीये. आणि हं. त्यातल्या तुम्हाला 20 तारखेला 21 तारखेला सॉरी 21 तारखेला थोडी उघडीप पाहायला मिळेल. पण हं. याच्यामध्ये सुद्धा वातावरणाची क्रेज आहे. पोळ्याच्या दिवशी अकोला, अमरावतीला, पूर्व विदर्भाला देखील संध्याकाळपर्यंत पाऊस पुन्हा होऊ शकतो. म्हणजे 100% ही उघाड आपण सांगितलेली नाहीये. त्यामध्ये स्थानिक वातावरणाचा किंवा आणखी काही बऱ्यापैकी पाऊस होण्याचे चान्सेस या उत्तरेकडील भागांना राहणारच आहे. हो सर, आपल्या हं. अहिल्यानगर भागातील अंदाज कसा राहील? अहिल्यानगरला सुद्धा उघडीप आहे दिनांक 21 पासून चांगल्यापैकी. आणि नांदेड म्हणजे मराठवाडा संपूर्ण आहे. बीड, हं, हं. लातूर हा पट्टा तर आहेच, पण तुमचा अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरलाही बऱ्यापैकी उघडीप मिळते. उत्तरेकडील भागांना 21 पासून पुढे थोडाफार पाऊस होऊ शकतो स्थानिक वातावरणाचा. ओके सर, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच, धन्यवाद.